नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या 21 मेच्या भागामध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट आपण बघणार आहोत. कारण सायली आई होणार आहे हे सगळं सत्य आता सुभेदारांसमोर येतात सगळ्यांना खूप आनंद झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. पण अर्जुन मात्र धक्क्यानेच आता सायलीकडे बघत असतो. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये इथे आता सुरुवातीला सायली आपल्या रूममध्ये आराम करत असते. त्याच वेळेस प्रतिमा आत्या तिला फोन करतात. तेव्हा सायली फोन उचलते. त्यावर प्रतिमा आत्या म्हणू लागतात, अगं सायली, अगं तू पूर्णाईचा चष्मा बरोबर तन्वी ज्या ठिकाणी लपवून ठेवत होती त्याच ठिकाणी ठेवला. खरंच सायली, मला हे ऐकून आश्चर्य वाटतंय. खरंच सायली, तू तन्वी असल्याचं नाटक अगदी मनापासनं करते. माझी तन्वी कशी होती, तिच्या काय काय सवयी होत्या ह्या तुला माहीत नसतानाही तू पूर्ण आजीसाठी एवढं सगळं करते. खरंच सायली, मला ना तुझं कौतुक करावं की काय म्हणावं काहीच कळत नाही. आता मात्र लगेच सायलीला ते क्षण आठवतात. बरोबर त्याच ठिकाणी त्या झाडाखाली सायलीने पूर्ण आजींचा चष्मा लपवून ठेवलेला असतो. त्याच वेळेस आता पूर्ण आजींचे सायलीचे लहानपणीचे काही क्षण आता सायलीच्या डोक्यात घुमवू लागतात. त्याच वेळेस प्रतिमा आत्या म्हणू लागतात, सायली, खरंच तू पूर्ण आजीची जबाबदारी घेतली ना, तेव्हाच आम्हा सगळ्यांचं टेन्शन गेलं होतं. तू लवकरात लवकर तिला बरं करणार हे मला माहिती आहे. पण सायली, खरंच तन्वीचा आणि तुझा दूर दूरचा काही संबंध नसताना तुला या सगळ्या सवयी कशा माहिती ग? आता मात्र सायली मनाशीच म्हणू लागते, प्रतिमा आत्या अगदी बरोबर बोलतायत. सायलीबद्दल सगळ्यांनाच माहिती, पण तन्वीबद्दल मला तर काहीच माहिती नाही. मग या सगळ्या सवयी माझ्याशी मॅच कशा होत आहेत? आता हे सगळे क्षण आता तिला डोक्यात आठवू लागतात. तर इकडे आता अश्विन मात्र कोर्टात निकाल लागल्यानंतर अर्जुनने त्याला फोन करून प्रियाला भेटण्यासाठी बोलावलेलं असतं. तिकडे आता अश्विन निघालेलं असतो. त्याच वेळेस आता विमलताई म्हणू लागते, अश्विन दादा, कुठे निघालात तुम्ही? त्यावर अश्विन म्हणू लागतो, मला ना एक एमर्जन्सी आली म्हणून जावं लागतंय, मी निघतो हा. तेवढ्यात लगेच आता अर्जुनचे आई बाबा येतात. विमल, आम्ही पूर्ण आजी आणि अस्मिताला घेऊन मंदिरात चाललोय. तू सायलीची काळजी घे आणि अश्विनला नाश्ता द्या, त्याने काही खाल्लं नाही. त्यावर विमल सांगू लागते, अश्विन दादा तर केव्हाच गेले, त्यांना हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी आली होती ना. त्यावर लगेच आता अर्जुनची आई म्हणू लागते, खरंच हा अश्विन पण ना काही न खाता पिता बाहेर गेलाय, मला ना खूप टेन्शन आलंय. त्यावर लगेच आता अर्जुनचे बाबा म्हणू लागतात, काळजी करू नको, हे बघ मी अश्विनशी बोलतो, सगळं काही ठीक होईल. आता पूर्ण आजीला आणि अस्मिताला घेऊन कल्पना काकू निघालेले असतात. त्याच वेळेस आता इकडे आता मात्र अश्विन जेलमध्ये असणाऱ्या या बबली लोखंडेला भेटण्यासाठी आलेला असतो. अश्विनला बघताच आता लगेच प्रिया खूप खुश होते आणि लागते, अश्विन आलास तू, बरं झालं, मला माहिती होतं माझा अश्विन मला भेटायला येणार म्हणजे येणार. आता लगेच अर्जुन आणि चैतन्य शांतपणे अश्विनकडे बघत असतात. तेव्हा अश्विन आता रागानेच प्रियाकडे बघतो, ए बबली लोखंडे, खरं तर ना मला तुझं थोबाडही बघायचं नव्हतं, पण दादाने बोलावलंय म्हणून मी केवळ इकडे आलोय. पण दादा, मी तुला सांगितलं होतं ना, या असल्या बाईचा हा घाणेरडा चेहरा बघवत नाहीये मला. मला एक क्षणही या बबली लोखंडेचा चेहरा बघायचा नाही, चाललो मी. असे म्हणताच आता लगेच अश्विन निघालेलं असतानाच अर्जुन त्याचा हात पकडतो. अश्विन थांब, प्रियाला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय, तिचं म्हणणं ऐकून तरी घे. त्यावर लगेच आता अश्विन म्हणू लागतो, दादा तुला केव्हापासून हिचा पुळका यायला लागला रे? मला या बाईचं तोंडही बघायचं नाहीये, चीड येते हिच्या बाई तोंड बघितल्यानंतर. त्यावर लगेच प्रिया म्हणू लागते, हो, ज्या बाईचं तोंड बघितल्यानंतर तुला एवढा राग येतो ना अश्विन, त्या बाईच्या पोटात तुझं बाळ वाढतंय. आता मात्र हे ऐकताच अश्विनला धक्का बसतो. अश्विन लगेच आता धक्क्याने अर्जुन चैतन्यकडे बघतो. त्यावर प्रिया म्हणू लागते, हो अश्विन, अरे माझ्या पोटात आपलं बाळ वाढतंय, मी तुझ्या बाळाची आई होणार आहे. अश्विन, आता तरी मला माफ कर आणि प्लीज मला इकडनं बाहेर काढणार आहे, माझे बेल पेपर तयार कर ना अश्विन प्लीज. आता आपलं बाळ येणार आहे, आता सगळीकडे आनंदी आनंद असणार आहे. हे बघ, आजवर मी खूप गुन्हे केले, पाप केलंय, मग प्लीज अश्विन आता मला माफ कर ना. आता इथून पुढे मी चांगलं वागण्याचा प्रयत्न करेन. करशील ना आपल्या बाळासाठी, एवढं करशील ना अश्विन, सांग ना. असे म्हणताच आता अश्विन मात्र रागानेच या प्रियाकडे बघू लागतो. बास बबली लोखंडे, बास झालं,
का कशावरनं तू हे खोटं सांगत नसशील? अगं आजवर तू एवढे पापं केलेत, या पापांची माफीनामा म्हणून तुला हे सगळं नाटक करावं लागतंय, मला माहिती आहे ना. तुला या पापाची शिक्षा होऊ नये, तू इकडनं सुटून घरी यावी, पुन्हा पापं करायला मोकळं व्हावं म्हणून करते नाही सगळं. खोटारडी, अगं आजवर किती नावं बदलले तू, किती पापं केले आणि तू आम्हाला सांगते. ए बघ, आता तुझ्या खोट्यात आम्ही फसणार नाही आहोत. बबली लोखंडे, खोटं बोलणं बंद कर. आता मात्र प्रिया म्हणू लागते, नाही अश्विन, असं काही नाही आहे, मी खरं सांगते. तू हवं तर अर्जुन आणि चैतन्याला विचार. त्यावर लगेच अश्विन म्हणू लागतो, दादा, या बाईचा खोटारडेपणा तुला माहिती नाही आहे का? मग का ऐकून घेताय तुम्ही दोघे? त्यावर चैतन्य म्हणू लागतो, अश्विन, ती खोटं नाही बोलते, ती खरं बोलते. आम्ही जेलच्या अथॉरिटीशी बोलून घेतलंय, तिचा चेकअप झालाय, ती खरंच प्रेग्नेंट आहे. त्यावर लगेच आता अश्विन म्हणू लागतो, नाही, मला अजिबात विश्वास नाही आहे आणि असली तरी मला आता या बाईशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही आहे. त्यावर लगेच आता प्रिया म्हणू लागते, अश्विन असं नको ना करू रे, प्लीज. हे बघ, मला माहिती तुला माझा स्वीकार नाही करायचा ना, पण नको करू. पण आपल्या बाळाचा तर स्वीकार करशील ना. आता लगेच प्रिया पटकन अश्विनचा हात पकडते. बघ ना, आपल्या बाळाशी बोल ना. बघ, हे बघ, आजवर मी एवढी पापं केली, पण आता मी प्रायश्चित्त करेल. मी ना चांगली आई होईल, चांगली सुभेदारांची सून होईल, आदर्श बायको होईल. मी ना आता आई होणार आहे की नाही, मग आपल्या बाळाला आईबाबांचं प्रेम भेटलं पाहिजे ना. त्यामुळे अश्विन, प्लीज मला घरी घेऊन चलणार आहे, असं इथे ठेवू नको. तुला आनंद झालाय ना, आपलं बाळ येणारे सांग ना, झालाय ना आनंद? मी ना आपल्या बाळाची शपथ घेऊन सांगते, मी आता इथून पुढे कसली छोट्यातली छोटी चूक करणार नाही, कुठलाच गुन्हा करणार नाही. खरं सांगते रे, मी शपथ घेते आपल्या बाळाची. आता मात्र अर्जुनला खूपच राग येतो. जे बाळ अजून जन्मालाही आलं नाही त्याची शपथ घ्यायला हिने सुरुवातही केली. त्याच वेळेस आता लगेच प्रिया म्हणू लागते, सांग ना, अजून कुणाची शपथ घेऊ? माझ्यावर विश्वास ठेव ना, मी खरं बोलते. त्यावर लगेच अश्विन म्हणू लागतो, हो, तुला शपथ घ्यायची? अगं माझ्या सगळ्यांची खोटी शपथ घेऊन झाली ना. पूर्ण आजीची, प्रतिमा आत्यांची, रविराज काकांची, सगळ्यांच्या शपथा घेऊन झाल्यात. दरवेळेस तुझं ते नाटक, तुझा तो खोटारडेपणा आता बास. आता कुणाची शपथ घ्यायची गरज नाही आहे, कारण बबली लोखंडे, तुझं खरं रूप आमच्या समोर आलं आहे. तू कशी पापी बाई आहे ना, हे आम्हाला चांगलंच कळलं आहे. त्यामुळे आता मला तुझ्यावरती अजिबात विश्वास नाही आहे आणि मुळात म्हणजे मला तुझ्याशी कुठलाही संबंध ठेवायचाच नाही आहे. आता प्रियाला मात्र धक्काच बसतो. तर इकडे आता प्रतिमात्या सायलीला म्हणू लागतात, सायली, अगं बोल ना, अगं कुठे गुंतलीस तू? त्यावर सायली म्हणू लागते, बोला ना प्रतिमात्या. त्यावर प्रतिमात्या म्हणू लागतात, सायली, तुला ना खरंच खूप खूप थँक्यू. तेव्हा सायली म्हणू लागते, कशासाठी? त्यावर प्रतिमात्या म्हणू लागतात, अगं माझ्या आईची तू एवढी चांगल्या पद्धतीने काळजी घेते ना, म्हणून खूप खूप थँक्यू. खरंच बरं झालं, तुझ्यामुळे पूर्ण आई लवकरात लवकर बरी होईल. बरं ठेवते हा. आता फोन बंद होताच सायली मनाशीच म्हणू लागते, का कुणास ठाऊक माझ्या आणि तन्वीच्या सगळ्या सवयी कशा जुळत्यात? हे सगळं कसं शक्य आहे? मी एकदा त्या ठिकाणी जाऊन बघू का? नाही म्हणजे मग मला काही आठवलं तर? आता लगेच सायली त्या ठिकाणी निघालेली असते. विमल काकू त्यांच्या कामात गुंग असतात, त्यांचं लक्षच नसतं. सायली आता बाहेर गार्डनमध्ये आलेली असते. त्याच वेळेस इकडे आता लगेच प्रिया म्हणू लागते, अश्विन, अश्विन असं नको ना रे करू. अरे हे आपलं बाळ आहे, आपलं. त्यावर लगेच अश्विन लागतो, बास, एक नंबरची भामटी आणि खोटारडी बाई आहे. तुझी पापं, तुझे अफेअर, या सगळ्यांची आम्हाला कल्पना आली आणि आम्ही त्याची विचारपूसही केली. अगं तुझे किती अफेअर होते? मग कशावरनं? तुझ्या पोटात वाटते ते बाळ माझंच आहे. खोटारडी आहे, हे बाळ दुसऱ्याच कुणाचं तरी असेल आणि उगच माझ्या माथी मारू नको. त्यावर लगेच आता प्रिया आपल्या कानाला हात लावते, बास अश्विन, मी आजवर खूप पापं केली, पण हे सगळं मला ऐकवत नाही. बास, मी खरं सांगते, हा जो माझ्या पोटात वारस वाटतोय ना, तो सुभेदारांचाच आहे. त्यामुळे प्लीज अश्विन, चल ना, आपल्या बाळासाठी मला इकडनं घेऊन चल ना. त्यावर लगेच आता अश्विन ओरडतच म्हणू लागतो, आपलं बाळ, आपलं? अगं खोटारडे, तू कसली बाई आहे ना, हे मी चांगलं ओळखलं आहे. अजिबात विश्वास नाही आहे. उगाच दुसऱ्याच्या बाळाला माझं बाळ म्हणून मला गुंतवण्याचा प्रयत्न करू नको. आणि मुळात म्हणजे मला तुझ्याशी आणि तुझ्या बाळाशी कुठलाच संबंध ठेवायचा नाही आहे. चल अर्जुन दादा, मला आता इथे थांबायचं नाही. त्यावर लगेच अर्जुन लागतो, अश्विन, प्रिया खरंच
गरोदर आहे आणि हे कळल्यानंतरही तुला जो निर्णय घ्यायचा ना ती तुझी चॉईस असेल. सांग लवकर. त्यावर लगेच आता प्रिया म्हणू लागते, अर्जुन अरे तू चॉईस काय विचारतोय? मी सुभेदारांच्या वारसाची आई होणार आहे. मला इकडे ठेवून जमणार नाही. मला घरी घेऊन चला. ही बातमी सगळ्या घरच्यांना सांगा. सगळ्यांना खूप आनंद होईल. त्यावर लगेच आश्विन लागतो, नाही अर्जुन दादा, असं अजिबात करायचं नाही. माझा निर्णय झालाय. मला या बाईशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही आणि पुन्हा हिला माझ्या घरात घ्यायचं नाही. कारण ही जर घरात आली तर पुन्हा तीच कटकारस्थानं सुरू होईल आणि माझ्या घरच्यांना त्रास होईल. त्यामुळे अर्जुन दादा, मी तुझ्याकडे एक वचन मागतोय. देशील? आजवर तुझ्या या भावाने तुला कधीच काही मागितलं नाही, पण आज एक गोष्ट मागतोय. ती पूर्ण करशील ना माझी? सांग लवकर. आता लगेच अश्विन अर्जुनचा हात हातात घेतो. तेव्हा प्रिया घाबरते. नाही 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 अर्जुन, असं करू नको. याचं ऐकू नको. हा बाळाबद्दल काहीतरी बोलेल आणि तू होकार देशील. नाही, असं करू नको. त्यावर अर्जुन लागतो, अश्विन काय हवंय तुला? सांग. आजवर तू माझ्याकडे कधी काही मागितलं नाही. बोल, तुला काय हवंय? त्यावर लगेच अश्विन लागतो, दादा प्रिया प्रेग्नेंट आहे. हे घरी कुणालाही कळता कामा नये. हे सत्य आपल्यातच राहील. या गरोदरपणाचं सत्य कधीही कुणासमोर येता कामा नये. त्यावर लगेच अर्जुन चैतन्याला धक्का बसतो. तेव्हा प्रिया म्हणू लागते, अश्विन काय बोलतोयस तू? हे नाही होणार. हे होणं शक्य नाही. अर्जुन तू होकार देऊ नको. तेव्हा अश्विन लागतो, दादा आजवर मी तुझ्याकडे कधीच काही मागितलं नाही, पण आज तू भावाची ही इच्छा पूर्ण करणार नाही का? सांग. या बाईने आजवर खूप त्रास दिलाय घरच्यांना आणि ही गरोदर आहे हे कळल्यानंतर आई बाबा सगळेजण टेन्शनमध्ये येतील आणि मला ते बघवणार नाही. जर दादा तू माझी इच्छा पूर्ण केली नाही ना तर मी त्या घरात राहणार नाही. मी तिकडनं कायमचं निघून जाईल. मग दादा, तुला माझी इच्छा पूर्ण करायची की नाही हे तू बघून घे. बोल, करशील ना माझी इच्छा पूर्ण? देतोय ना वचन? सांग. ही गोष्ट आपल्या तिघातच राहील. प्रियाच्या प्रेग्नन्सीबद्दल घरी कुणालाच कळता कामा नये. फक्त हे सत्य आपल्या तिघात असेल. अर्जुन दादा, हे तू सायली वहिनीलाही सांगणार नाही. वचन दे मला. आता लगेच चैतन्य आणि अर्जुन अश्विनकडे बघू लागतात. प्रियाला तर धक्का बसलेला असतो. तर आता सायली मात्र त्या झाडाजवळ बाहेर आलेली असते. आता सायलीला मात्र पुन्हा डोक्यात ते सगळे क्षण आठवू लागतात. प्रतिमा आत्याबरोबर घालवलेले लहानपणीचे सगळे छोट्या तन्वीचे क्षण इथे सायलीच्या डोक्यात फिरत असतात. सायली मात्र त्या झाडाच्या अवतीभोवती बघू लागते. त्याच वेळेस आता तिला छोटी तन्वी दिसते. पूर्ण आजी, मी इकडे लपले, असे सगळे काही क्षण तिला डोळ्यासमोर दिसू लागतात. त्याच वेळेस ती छोटी जी तन्वी असते ना ती आता त्या झाडाच्या बाजूलाच बरोबर असं खांदून पूर्णाजीचा चष्मा लपवते. त्याच ठिकाणी आज सायलीने पूर्णाजीचा चष्मा लपवलेला असतो. हे सगळे योगायोग असू शकत नाही. नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे. आणि आता सायलीला सगळे छोट्या तन्वीचे क्षण आठवू लागतात. तेव्हा सायली आपल्या डोक्याला हात लावते. मला ही छोटी मुलगी का दिसते? हे सगळं असं मी अनुभवल्यासारखं का वाटतंय? हे सगळं काय आहे? असे म्हणताच आता सायली धपकन चक्कर येऊन खाली पडते. त्याच वेळेस आता इकडे अश्विन म्हणू लागतो, दादा दे ना, मला वचन हवंय तुझ्याकडनं, लवकर बोल. त्याच वेळेस आता लगेच चैतन्य म्हणू लागतो, अश्विन हे बघ, तू पॅनिक होऊ नको बरं, शांत हो, स्वतःला त्रास करून घेऊ नको. त्यावर लगेच आता अश्विन चैतन्याचा हात पकडतो. मला दोघांकडनंही वचन हवंय. सांगा लवकर. हे सत्य आपल्या तिघातच असेल. कोणीही घरी सांगणार नाही. लवकरात लवकर मला वचन द्या. सांगा. माझ्यासाठी तुम्ही दोघे एवढं कराल ना? त्याच वेळेस अर्जुन आणि चैतन्य होकार देतात. प्रियाला धक्का बसतो. तेव्हा लगेच अश्विन लागतो, बरं झालं, आता माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तुम्ही आपलं वचन कधीच मोडणार नाही. चल मी येतो दादा. या बाईला जी शिक्षा झाली ना ती व्हायलाच पाहिजे. ही बाई आयुष्यभर जेलमध्ये सडतच राहायला पाहिजे. असे म्हणत अश्विन तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस प्रिया म्हणू लागते, अर्जुन अरे तुझ्या भावाला समजवायचं सोडून तू गप्प काय? अरे तुला कळत नाही आहे का? अरे मी आई झाले एक. अरे आजवर मी खूप चुका केल्या, पण मी सगळ्या गुन्ह्यांची कबुली दिली ना, मग मी खरं बोलते. एक आई कधी खोटं बोलूच शकत नाही. अरे खरंच मी आई झाले. माझ्यावरती अशी वेळ येऊ देऊ नको रे अर्जुन. त्यावर लगेच अर्जुन म्हणू लागतो, ही वेळ मी आणली तुझ्यावर? नाही प्रिया, नाही प्रिया नाही, उर्फ बबली लोखंडे, ही वेळ तू आणली स्वतःवरती. अगं आई बाबा होणं म्हणजे किती आनंदाची बातमी असते गं. आनंद गगनात मावत नाही अशी वेळ येते. पण आज माझ्या भावापासनं तो आनंदही तू हिरावून घेतलाय. बघितलं
किती तिरस्कार करतोय, त्यामुळे तो तुझ्या बाळाचा स्वीकार कधीच करणार नाही. त्यामुळे बबली लोखंडे, जेलमध्ये आयुष्यभर सडत राहण्यापेक्षा तुला मोठी शिक्षा भेटली, कारण तुझ्या पोटातल्या बाळाला कधीच बाप भेटणार नाही. असली वेळ कधीही कुणावरती येऊ नये असे म्हणताच आता अर्जुन तिकडनं निघून जातो. आता प्रियाला मात्र खूप मोठं टेन्शन आलेलं असतं. तर इकडे आता सचिन मात्र जेलमध्ये महिपतला आणि नागराजला भेटण्यासाठी आलेला असतो. तेव्हा लगेच सचिन लागतो, अण्णा आजवर मला साक्षीने म्हणजे सॅमने तुमच्याबद्दल खूप काय काय सांगितलं. माझा विश्वास नव्हता, पण तुम्हाला भेटल्यानंतर तुमच्याशी बोलल्यानंतर खरंच पटला. तुमची ही वागणूक मला खूप आवडली. त्यावर लगेच आता नागराज म्हणू लागते, उगाच म्हस्का लावू नको, काय कामासाठी आलाय ते बोल. त्यावर सचिन म्हणू लागतो, अण्णा तुमची ही वागणूक नक्कीच इथल्या जेलमध्ये सगळ्यांना आवडेल आणि तुमची लवकरात लवकर सुटका होईल. त्यावर महिपत म्हणू लागतो, खरंच असं होऊ शकतो? त्यावर वकील साहेब म्हणू लागतात, हो होईल. पुढच्या हिअरिंगला तुमची नक्कीच सुटका होईल, कारण जेलमध्ये कैद्याची वागणूक जर चांगली असेल तर नक्कीच सुटका होण्याची शक्यता असते. त्यावर महिपत आता नमस्कार करतो आणि देवाचे आभार मानतो. बरं होईल, माझ्या बाबतीत असं झालं तर चांगलंच आहे. त्याच वेळेस आता इकडे आता सायली चक्कर येऊन खाली पडलेली असते. तेवढ्यात पूर्ण आजी, अस्मिता सगळेजण घरी आलेले असतात, पण कुणाचंही सायलीकडे लक्षच जात नाही. आता मात्र सगळेजण घरात येताच लगेच कल्पना काकू म्हणू लागतात, विमल सायली उठली का? जा बरं चहा घेण्यासाठी तिला खाली घेऊन ये, तिला बरं वाटेल. विमल आता सायलीला बोलवण्यासाठी जाते. त्याच वेळेस आता कल्पना काकू म्हणू लागतात, अहो मला ना खूप टेन्शन आलं आहे हो. काय झालं असेल? आज कोर्टात हिअरिंग होती. अर्जुन गेलाय खरा, पण त्या प्रियाला शिक्षा होईल ना? काय झालं असेल? मी अर्जुनला फोन लावू का? त्यावर लगेच आता यशवंत काका म्हणू लागतात, नाही ग कल्पना, अगं तिकडे हिअरिंग्स आहे, अर्जुन कामात असेल. आपण ना चैतन्याला लावू, नाहीतर एक काम कर, आधी अश्विनला लाव बरं. आता कल्पना काकू अश्विनला फोन लावताच चैतन्य, अश्विन आणि अर्जुन तिघेही आता दरवाज्यात आलेले असतात. तेव्हा लगेच कल्पना काकू म्हणू लागतात, तुम्ही तिघेही एकत्र कुठे गेला होतात? अश्विन तूही त्यांच्यासोबत होता का? त्यावर अश्विन म्हणू लागतो, नाही ग आई, बाहेर भेटलोय आम्ही. त्यावर लगेच आता कल्पना काकू म्हणू लागतात, काय रे, तुम्हा तिघांचे चेहरे काहीतरी वेगळेच सांगतात. कोर्टमध्ये काय झालं? प्रियाबद्दल काही कळालं का? सांगा ना. त्यावर लगेच अर्जुन म्हणू लागतो, आई काळजी करू नको, प्रियाला आता जन्मठेपेची शिक्षा झाली. आता मात्र त्याच वेळेस विमल काकू येतात. सायलीताई वरती नाही आहे, त्या कुठे गेल्यात? आता मात्र लगेच सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण आता सायलीला शोधू लागतात. तर आता विमल काकू बाहेर गार्डनमध्ये येतात. सायलीताईला आवाज देऊ लागतात. सायली चक्कर येऊन तिथे बेशुद्ध पडलेली असते. विमल काकूंचं लक्ष जातं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता सायलीला सगळ्यांनी आतमध्ये आणलेलं असतं. अश्विन आता तिचा चेकअप करतो. त्यावर लगेच अर्जुन लागतो, अश्विन अरे काय झाले सायलीला, ती बरी आहेस ना? त्यावर लगेच आता अश्विन लागतो, वहिनी काय झाले तुझ्या मनात? लवकरात लवकर सांग, काय लपवते तू आमच्यापासनं? तुझे पिरियड कधी आले होते? किती दिवस झाले? त्यावर सायली म्हणू लागते, 2 महिने. आता मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आलेलं असतं. त्यावर लगेच आता अर्जुन म्हणू लागतो, म्हणजे काय काय झालंय तिला? तेव्हा लगेच अश्विन म्हणू लागतो, दादा आपल्याला वहिनीची काहीतरी टेस्ट करावी लागेल, म्हणजे लवकरच बातमी कळेल. त्यावर लगेच आता अर्जुन म्हणू लागतो, टेस्ट मग करू घ्या की. त्यावर लगेच सायली म्हणू लागते, नाही अश्विन भाऊजी, टेस्ट करायची गरज नाही, मी घरच्या घरी टेस्ट केली आणि रिझल्टही कळाला आहे मला. त्यावर लगेच आता अर्जुन म्हणू लागतो, म्हणजे म्हणजे काय झालं आहे तुला, सांग ना. त्यावर लगेच आता अश्विन हसू लागतो, दादा अरे तुला काहीच कसं कळत नाही? अरे तू बाबा होणार आहे, सायली वहिनी आई होणार आहे. आता सगळ्या सुभेदारांना खूप आनंद झालेला असतो, पण आता अर्जुनचा चेहरा मात्र धक्क्यानेच पडलेला असतो. आता मात्र सायलीला लगेच आता कल्पना काकू मिठी मारतात, माझी सायली आई होणार आहे. सगळेजण खूप खुश झालेले असतात. तेव्हा अर्जुनचे बाबा म्हणू लागतात, अरे अर्जुन किती वेडा आहेस तू, आजवर तुला काही कळलं नाही, पण आता बाप झाला ना सगळं कळेल तुला. त्याच वेळेस अर्जुन धक्क्याने सायलीकडे बघू लागतो. आता अर्जुनच्या चेहऱ्यावरचा हा जो भाव असतो ना, तो आता सायलीला बघताच सायलीला टेन्शन येतं. पण मात्र आता अर्जुन पाप होणार आहे हे सत्य कळल्यानंतर अर्जुनला आनंद होईल की नाही? कारण आता अश्विनच्या बाबतीत जे घडलंय त्यामुळे आता अर्जुन पुढे काय निर्णय घेईल हे लवकरच आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.